मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही हा कपडा बघू शकता, हे बघा। आता समजा मी याचा ड्रेस शिवला असं 4 फोल्ड करून, तर इथं बाहीला कपडा उरत नाही आहे कुठेच, आणि मला याला बाह्या पाहिजे। आणि जर हे जास्त हेवी माप टाकलं तर ही रुंदीला पण बसणार नाही, आणि समजा मी इकडून बाही काढली तर उंचीला कमी पडेल। म्हणजे हा कपडा आपल्यासाठी खूपच कमी आहे टॉप शिवण्यासाठी। तरी पण देखील याच्यामध्ये मी टॉप शिवला आहे, आणि आता मी त्याची इथं कटिंग तुम्हाला दाखवते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। म्हणजे जर समजा आपल्याला वाटलं की कपडा उरलेला आहे, तर त्याच्या उरलेल्या कपड्यापासून आपण छान सुंदर असा टॉप करू शकतो, आणि विथ स्लीव्ससुद्धा त्याला अटॅच करू शकतो। तर त्या कशा बघूया। तर उंची आता हे जेवढं अस्तर आहे ना, हे अस्तर आहे तेवढी उंची आपण घेऊन टाकूया, कारण ड्रेसची उंची पण जितका तो कपडा असणार आहे तेवढी उंची आपण घेणार आहे, कारण ते ऑलरेडी कमी आहे। आता मी इथे शोल्डर टाकून घेणार आहे। आता माझं शोल्डर आहे 14चा हा अर्धा इथं 7, आणि त्याच्यामधून मी अर्धा इंच इथं कमी करणार आहे। 6.5 वर मी एक मार्किंग करत आहे, कारण ड्रेसचा आपला गळा हा छोटा असतो, त्यामुळे इथं आपल्याला शोल्डर हे थोडं जास्तच घ्यावं लागतं। त्यानंतर इथं मी 2.25 वर गळा रुंदी टाकणार आहे। अर्धा इंच शोल्डर डाऊन होणार आहे। त्यानंतर जिथून आपण शोल्डर डाऊन केलं आहे ना, तिथून मी 6.5 वर मुंडा घेते आहे। त्यानंतर इथं जेवढं मी वरती शोल्डर टाकलं होतं ना, तेवढं माप इथं आलं का बघून घ्यायचं, आणि आतमध्ये आपल्याला अर्धा इंच मध्ये यायचं आहे। आता ह्या लाईन्स आखून घेऊया। आता इथं आपलं अपर चेस्टचं जे माप आलं असं ना, ते आपल्याला इथं टाकायचं आहे। पण आपण ब्लाऊजमध्ये, मी माझ्या ब्लाऊजमध्ये लुझिंग नाही ॲड करत जेव्हा ब्लाऊज शिवते तेव्हा, पण ड्रेसमध्ये आपल्याला लुझिंग ॲड करायची आहे। तर अपर चेस्टचं माप आहे 32, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच लुझिंग ॲड करायची, म्हणजे ते झालं 34चा आपल्याला इथं चौथा भाग टाकायचा आहे। जे पण आपलं अपर चेस्टचं माप असेल त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे, आणि त्याचा चौथा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथं मी 2 इंचाची शिलाई मार्जिन घेणार आहे। आता ही जी मधली लाईन आखली ना, तिथून आपण मुंड्याला सेप देणार आहोत। 2.25 वर आपण हा सेप देणार आहोत, कारण याचा गळा छोटा आहे। माझा मागचा गळा फक्त 5 इंचाचा गळा आहे, आणि पुढचा गळा 6.5चा घेणार आहे। त्यामुळे इथं जर गळा तुमचा जास्त डीप असेल ना, तर हे शोल्डर परत अर्धा इंच कमी होणार, आणि हे जो आपण गोलाई देणार आहोत तो पण आपल्या इथं अर्धा इंच कमी होऊन जाईल। आपण मुंड्याला सेप देऊन घेऊया। थोडंसं आपल्याला खाली उतरायचं आहे, जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये हे टाईट होणार नाही। आता माझा मुंडा आहे 15 चाल आहे, तर हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आता इथे शोल्डर डाऊन झाले, इथे एवढं आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे, तर हे किती यायला पाहिजे 7.5। पण आपल्याला इथे ड्रेस शिवतोय आपण, एकदम टाईट असं ब्लाऊज नाही शिवते, त्यामुळे आपल्याला मुंड्यामध्ये सुद्धा 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे। तर 15चा आहे, तर 16 माझा मुंडा आपल्याला धरायचा आहे। आता हे मला 8 आलं पाहिजे, 7.5 येत आहे, म्हणजे हे मला कमी पडणार आहे, कारण आपण इथं शोल्डर हे डाऊन केलं आहे। तर काय करायचं आहे, थोडं अजून आपल्याला ह्या प्रकारे खाली लाईन आखायची आहे, आणि इथून आपल्याला 2.25 वर एक मार्क करायचा आहे। आता आपण मोजून बघूया। आता 8 आला आहे बरोबर। आता त्यानंतर आपल्याला कमर उंची टाकून घ्यायची। जिथून आपण शोल्डर डाऊन केलं आहे ना, तिथून आपल्याला बाकीचे सगळे खालचे मापं टाकायचे। आता कमर उंची आहे 13, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 13.5 वर हा हे मार्क करायचं आहे। आता माझी सीट उंची आहे 20, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करू
21वर हा मार्क करायचा आहे. आता हा कमर आणि हा सीट. आपण आता कमर घेर टाकून घेऊया. कमर माझा आहे 29. 29मध्ये आपल्याला इथं प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला 2-2 इंचची लुझिंग द्यायची आहे. 29मध्ये 2 इंच आपण ॲड केले तर येतं 31. 31चा आपल्याला इथं 4था भाग टाकायचा आहे. पावणे 8वर आपल्याला हे मार्क करायचं आहे. आणि त्यानंतर 2 इंच आपली शिलाई मार्जिन. आणि सीट घेर आला आहे 40. सीट घेरमध्ये मी कोणत्याही प्रकारची लुझिंग ॲड करणार नाही आहे. ते जेवढं आहे तेवढंच टाकणार आहे. फक्त कमरमध्ये आणि छाती मापामध्ये अपर चेस्टमध्ये आपण लुझिंग ॲड केली आहे. त्यानंतर इथं मात्र आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची आहे. कारण इथं आपल्याला कट येणार आहे आपली. तर जास्त मार्जिन सोडली तर कट आपले व्यवस्थित येणार नाही. तर इथे 1.5 इंचाची मार्जिन सोडायची आहे. आता हे सगळे आपण पॉईंट जोडून घेऊया. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला स्ट्रेट आखून घ्यायची आहे सरळ. तुम्ही पाहिजे असेल, तुम्हाला जर खाली घेर थोडा जास्त पाहिजे असेल, तुम्ही अर्धा इंच तिकडे एक्स्ट्रा पण घेऊ शकतात. मी अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा घेते आहे. ही या प्रकारे थोडी तिरपी लाईन घेत आहे. त्यानंतर इथं आपल्याला 1 इंचाचं अंतर सोडायचं आहे, फक्त 1 इंचाचं. आणि ती लाईन पण आपल्याला इथे सरळ आखून घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे इथपर्यंत. आणि त्यानंतर इथं असा शेप द्यायचा आहे बघा ह्या प्रकारे असा शेप द्यायचा आहे. आता आतल्या मुंड्याचा आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. आतल्या मुंड्याचा शेप आपल्याला तो 1.25 वर दिलाय ना, हा 1 वर द्यायचा आहे. आता इथं गळा टाकून घेऊया. आता आपल्याला इथं मी दोन्ही भाग एकत्रच काढते हे बघा. तर मी इथं मागच्या गळ्याचा हे बघा मागचा गळा टाकते. किती 5.5 वर घेते. चला खाली तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा पण घेऊ शकता. मी थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे. आणि मी इथे गोल शेप देणार आहे. मागच्या गळ्याला मी राऊंड शेप देणार आहे. आता इथपर्यंत आपल्या अस्तरवर कटिंग झाली आहे. पण आहे ना, कपड्यावर थोडी वेगळी कटिंग आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. मी आता याची कटिंग करून घेते.